वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी केला आहे। अर्धवट नालेसफाई करून खोटे अहवाल सादर करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि संबंधित ठेकेदाराचे बिल रोखावे अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। महापालिकेकडून 70% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी फक्त वरवरची सफाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे। दिवाणमान येथील सनसिटी परिसरातील नाल्याची सफाई अर्धवट असल्याचे निदर्शनास आणून देत सरवणकर यांनी प्रशासनावर दिशाभूल केल्याचा आरोप केला। पावसाळ्यापूर्व योग्य नालेसफाई न झाल्यास शहरात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे। काय सांगाल तुम्ही अशी मागणी काय केली की गुन्हे दाखल करा, काय नेमकी मागणी? जी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई सुरू आहे त्या नालेसफाईचा गाळ ज्या नाल्यामधून काढलाय त्या नाल्याची आज पाहणी करायला गेलो तर त्या नाल्यामध्ये मध्यभागी गाळ तसाच आहे, नाल्याच्या किनाऱ्याला गाळ तसाच आहे। मग ठेकेदारांनी नालेसफाई कसली केली? करोडो रुपये खर्च करून जी नालेसफाई होते ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे याच्यासाठी मी नालेसफाईचा जो मुद्दा महासभेत होता त्यावेळेला मी सन्माननीय महापौर साहेबांना विनंती केली होती की यावेळी देखील नालेसफाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे, कारण मागच्या वर्षी नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याबद्दल मी पत्र पण दिलं होतं आणि त्याच्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली होती। 4-4 दिवस लोकांच्या घरामध्ये पाणी होतं आणि नागरिकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं। तरी देखील यावर्षी जी नालेसफाई सुरू आहे ती योग्य पद्धतीने सुरू नाही आहे, नालेसफाई अर्धवट स्थितीत आहे। त्याच्यामुळे सदर जो नालेसफाई करणारा ठेकेदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याचं बिल देऊ नये अशी मी मागणी केली आहे। कोणकोणत्या परिसरात अशा पद्धतीची अशी परिस्थिती आहे? आमच्या प्रभाग समिती एच, दिवाणमान, सनसिटी या परिसरामध्ये जे तुळजाभवानी मंदिर आहे त्याच्या समोरचं जे गार्डन आहे त्याला लागून जो नाला आहे त्या नाल्याची सफाई मागील आठवड्यात झाली आणि आज मी त्या ठिकाणी नाल्याची पाहणी करायला गेलो तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आहे। मग नालेसफाई करणारा ठेकेदार हा खोटे आकडेवारी पालिकेला सादर करतो आणि जे पालिकेचे अधिकारी म्हणतायत की 70% नालेसफाई झाली, हे फसवे आकडे आहेत। त्याच्यामुळे ही नालेसफाई जी खोटे आकडे देऊन ठेकेदार महापालिकेची दिशाभूल करते। याची तक्रार तुम्ही आयुक्तांना केली का? आयुक्तांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? मी आयुक्त साहेबांना स्वतः भेटायला आलो होतो, परंतु आयुक्त साहेब कुठेतरी व्हिजिटला गेले आहेत। मी लेखी तक्रार दिलेली आहे आणि सन्माननीय महापौर साहेबांनी आता 22 तारीखच्या महासभेत सांगितलं की तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही लेखी द्या, लगेच कारवाई होईल। आता बघूया काय कारवाई करतात।